झालाय. 40 वर्षांपूर्वी हे पुस्तक प्रिंट करण्यात आलं होतं. आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकांना शिवीगाळ केली. त्यावर आता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची समज देऊन कान टोचलं. टोचायलाच पाहिजे होते ना. त्या पद्धतीनं ते शिवीगाळ करतात, दमबाजी करतात. त्यामुळे सीएम साहेब सुद्धा त्यांनी सुद्धा त्यांना त्याच्या विरुद्ध नाराजी प्रकट केली. एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा त्यांना दम मारला. आणि पुस्तक वाचा, तो एक इतिहास आहे. त्यांना जो वाटतो की खरा इतिहास हा आहे, तो मांडण्याचा प्रयत्न जे आहे त्या पुस्तकात केलेला आहे. आणि त्या पुस्तक छापून किती वर्ष झाले, त्याच्या हजार नाही लाखो प्रती गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शिवाजी महाराज ते कोण कोण सरदार होते, कुठल्या कुठल्या समाजाचे होते, चांगली गोष्ट आहे, का लढत होते, कोणाविरुद्ध लढत होते. पहिल्यांदा शिवाजी महाराज हिंदू होते तर इकडे मुसलमान लढत होते, शिवाजी महाराज सपोर्ट करत होते. कदाचित तिकडे हिंदू सपोर्ट करत होते मुघलांना. म्हणजे ही लढाई खरंच आहे ना, ही लढाई एक तर धर्माची नव्हती, ही लढाई न्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी महाराजांनी शस्त्र हातात धरले. त्याच्यामुळे भाव कोसळला. महाराजांच्या स्वतःच्या शेतकऱ्याला सैन्यामध्ये अनेक मुसलमान, त्यांची बॉडीगार्ड नेहमी मुसलमान असायचे. त्यावेळेला रायगड बांधला आणि मंदिर बांधलं. तर जिजामाताने सांगितलं ती मशीद समोरच बांधली महाराज. अनेक उद्योगधंद्यांना सुद्धा अशा ज्या अनेक गोष्टीवरून त्यांचं म्हणणं आहे झालं तर मग नक्की महाराजांचा वगैरे काय होतं करून ते एक प्रकार हा तसं अभ्यास करून इतिहासातून तिच्या काळामध्ये निश्चित करून मांडण्याचा मुद्दा आहे. कारण पाणी आणि त्याच्यावर बाकीच्याने असं बोलावं, दमबाजी करावी, वरवर काहीतरी वाचवं, हे बरोबर नाही. आणि त्याच्या बरोबर जे आहे एकनाथराव शिंदे यांनी जे आहे किंवा सीएम साहेबांनी कान टोचले ते बरोबर आहे. किल्ला म्हणून काही दिवसांपूर्वी प्रचलित झाला. पोलिसांच्या अनेक ऍक्शन झाल्या. आता नाशिक जिल्हा भोंदूबाबांचा बालेकिल्ला म्हणून प्रचलित होतोय. निफाडमध्ये देखील एका महेश गिरीवर कारवाई झाली, लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला. मी असं ऐकले ते तिकडे निफाडचं पण कोणाचं तरी पकडलेलं आहे. तर पोलिसांना चौकशी करू द्या डिटेल. मी पोलिसांना विचारतो नक्की काय आहे ते बघूया. परंतु एक दोन लोकांमुळे जे आहे, आता नाशिक जे आहे पहिल्यापासून त्यांना पण मंत्रभूमी अनेक प्रकारचे जे आहेत तिथे कुंभमेळा, वेगवेगळ्या प्रकारचे फार त्र्यंबकेश्वर पासून नाशिक वेगवेगळे आखाडे आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे साधू संत सगळे जे राहतात, त्याच्यामुळे सगळे काही बदनाम होतात असं मला काय वाटत नाही. हे असे काही मतदृष्टी निघतात काही काही लोक काय कुठलं ते काय बाबा खरा खरा. आता लोकांनाही वाटतं ईशान्य काय मंदिर आहे, मंदिर म्हटल्यानंतर जातो माणूस बाहेर पडा. आम्हाला पण नेतात कुठं कुठे, साहेब तुम्ही या रस्त्याने आलात ना, चल ना नारळ फोडा ना. तर आम्हाला काय माहिती, मी त्याचे नारळ फोडतो. तिथे कोणतरी बाबा असो, ते बाबाही फोटो काढतो, तुम्ही फोटो काढता, त्याला काय करायचं आहे. पण त्याचा अर्थ ते सगळेच वाईट आहे अशातला भाग नाही. राजकारणामध्ये सुद्धा काही लोक असे वाईट निघतात, मीडियामध्ये सुद्धा निघतात, धार्मिक संस्थांमध्ये निघतात, मेडिकल प्रोफेशनमध्ये निघतात, शैक्षणिक प्रोफेशनमध्ये निघतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये काही काही वाईट गोष्टी निघतात. याचा अर्थ ते पूर्ण क्षेत्र बदनाम आहे असं मी मानत नाही आणि मानू नये. साहेब, धर्मांतर प्रकरण त्यात मुख्य आरोपी निदा खानी फरार आहे, परंतु ती सध्या आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती पॉलिटिक्स मधून समोर आली. माझं असं म्हणणं आहे की पोलीस आपलं काम करत आहेत. काही लोकांना अरेस्ट झालेला आहे. त्या डेटा TCS कंपनीची मालकाची चौकशी सुरू आहे आणि एकदा चौकशी पोलिसांच्या हातात गेली की ते शेवटपर्यंत ते जाणार. तुमचं आमचं काम आणि मीडियाचं काम एवढंच आहे. याच्यामध्ये काही कंपनीचा दोष नाहीये.
TCS कंपनी जी आहे अख्ख्या भारतात नव्हे अख्ख्या जगामध्ये आहे. तर कोण कुठे काही काम करत असेल त्याच्यामुळे ती कंपनी बदनाम करणं हे बरोबर नाही. आणि म्हणून पोलिसांना त्यांचं काम करू द्या. पोलिसांनी ते कडक काम करावं. जे कोणी चुकीचं वागले असतील त्यांना पूर्ण शिक्षा करावी. पण लोकांनी उगीच TCS सारख्या कंपनीला बदनाम जास्ती करू नये. ठीक आहे. आणि जर ह्या कंपन्या जर गेल्या नष्टात तर दुसरी कंपनी निश्चितपणे येणार नाही. सगळ्यात टॉप कंपनी जी आहे TCS तीच आहे हिंदुस्थानामध्ये. आणि तुम्ही तिलाच एकदम बदनाम करून एकदम बंदच करून टाकायचे अशा पद्धतीने आपण वागता कामा नये. त्यातले काही लोक चुकले असतील त्यांना कडक शिक्षा करा. आमचं त्याबद्दल काही म्हणणं नाही. साहेब, रिक्षा चालकांना सक्ती करण्यात आलेली आहे, परंतु यावर मुख्यमंत्र्यांनी असं स्टेटमेंट दिलं की ज्यांना मराठी भाषा येते त्यांना आम्ही शिकू, परंतु आता यावरून वाद धरू नये. बरोबर आहे ना. आता एवढं प्रचंड प्रमाणावर जे आहे हा वर्ग आहे की ज्यांना म्हणजे जो महाराष्ट्रातला नाही ते टॅक्सी चालवणारे, रिक्षा चालवणारे किंवा इतर ठिकाणचे आणि दुर्दैवाने ते अजूनही बरोबर काही मराठी शिकले, काही शिकले, काही नाही शिकले. तर त्यावरून त्यांनी सांगितलं की ठीक आहे, काय या लोकांना आता मराठी शिकवावं लागेल. काय काहीतरी एक योजना असतीलच ते. खरं म्हणजे माझं तर हे सगळं जे गाड्या, ट्रक ड्रायव्हर, अमुक अमुक PWD मिनिस्टर तेव्हा पण सांगतात की यांचे पण एक एक दोन दोन दिवसाचे हे घेतले कोर्स घेतले पाहिजे की डाव्या बाजूने कोणी चालायचं, मधून कोणी चालायचं, डिवायडरच्या बाजूने कोणी चालायचं. हे अनेक जे आहेत नियम जे आहेत ते नियम पाळतच नाही कोणी. तसंच या बाबतीत सुद्धा जे आहे आवश्यक तेवढं तरी मराठी जे आहे त्यांनी ते शिकलं पाहिजे. आणि हे काय की आपले मराठी लोक ज्या वेळेला गुजरातमध्ये जातात गुजराती बोलतात, तामिळनाडूमध्ये गेले तर तमिळ बोलतात. तसं इथे सुद्धा जे आहे कामापुरतं तरी ह्या लोकांनी जे आहे मराठी बोललंच पाहिजे. आणि त्यासाठी तर सेम सांगतात ते अगदी बरोबर आहे. वाद करून काही मुद्दा का मिटणार नाही. ठीक आहे ना, त्यांना दिवसाचा एखाद तासाचा क्लास वगैरे लावून वगैरे वेगवेगळ्या संस्था निर्माण ते करता येईल आपल्याला. ते करूया ना. साहेब, यांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर घालते ते कार्यकर्ते. माझं म्हणणं आहे कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण मला असं वाटतं की अजितदादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. मला असंही वाटतं की सुनेत्रताईंना एक ना एक दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. अनेक जण मायावती झाल्या, सुचिता कृपलानी झाल्या, जयललिता झाल्या, ममता दिदी झाल्या, महाराष्ट्रातून येथे राजस्थानमध्ये झाल्या, महाराष्ट्रातून व्हायला पाहिजे. पण तुम्ही ज्या पद्धतीने बॅनर पोस्टर लावता त्यामुळे त्यांचं नुकसान होणार आहे हे लक्षात ठेवा. कारण मग असंच होतं की मग अरे BJPचे लोक म्हणजे तुम्ही आमचं पद घ्यायला आलात का इकडं. तर उगीच काय आज काही वेळ आहे का, पद काही खाली आहे का. त्याच्यामुळे आपण ज्या जास्त काय म्हणतात निष्ठावंत आहोत ते दाखवण्याचा काय प्रयत्न करण्याची गरज नाही. त्यांना शुभेच्छा आपण देऊया की त्यांच्या हातून चांगलं काम होईल आणि राज्याचं नाही देशाचं नेतृत्व करण्यापर्यंत पुढे जाते. पण हे असं म्हटल्यामुळे जे आहे अनेक पक्षांना उगीच आपण दुखावतो आणि त्याचं नुकसान होतं. हे आमच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. साहेब, आतापर्यंत कर्जमाफी देण्याचा आता विचार सध्या झाला आहे, तयारीत आहे सरकार, आणि 35 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होतो. तर या संदर्भात काही माहिती? चांगली गोष्ट आहे ना. सतत आपण जे आहे पहिल्यांदा शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दिली, नंतर महात्मा फुले कर्जमुक्ती योजना दिली, आता अहिल्याबाईंच्या नावाने आपण देतो. ते खरंच आहे ना की एक तर जे आहेत जे आपण पिकवतो त्याला ते एक्सपोर्ट होत नाही आहेत, त्याला अनेक गोष्टी आहेत, त्याच्यामुळे भाव कोसळत आहेत. आणि शेतकऱ्याला हे जगवायलाच पाहिजे ना. शेतकरी जगला तर जग जगणार आहे. त्याच्यामुळे त्यांना मदत करायलाच पाहिजे. हे सरकारचं काम आहे.
अनेक उद्योगधंद्यांना सुद्धा मदत करतातच ना बँका, सरकार वगैरे. अडचणीत आल्या तर मग ते OTS वगैरे अमुक तमुक करून ते एक प्रकारे मदतच जाते त्यांना. तसंच शेतकऱ्यांना अडचणीच्या काळामध्ये मदत करायला पाहिजे. कारण पाणी आणि अन्न आणि हवा या 3 गोष्टी ज्या आहे माणसाला जीवनावश्यक आहेत. त्यासाठी सांभाळण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे.